ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। नुपूर शर्मांच्या विरोधात देशभरामध्ये आता संताप व्यक्त केला जातोय। औरंगाबादमध्ये मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केलेली आहेत। हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। नुपूर शर्मांच्या विरोधात देशभरात इतरही काही ठिकाणी निदर्शनं केली गेलेली आहेत। औरंगाबादमध्ये सुद्धा हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले होते। संताप त्यांनी व्यक्त केला। नुपूर शर्मांनी जे वक्तव्य केलेले होतं त्या वक्तव्याच्या विरोधात आता पडसाद उमटताना दिसतायत। देशभरात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे घोषणाबाजी करण्यात आलेली आहे, निदर्शनं केली गेलेली आहेत। औरंगाबादमध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, नुपूर शर्मांच्या विरोधात औरंगाबादमध्ये संताप व्यक्त केला गेला, मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केली। सिद्धार्थ, काय सांगता येईल याबद्दल? सिद्धार्थ, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? सिद्धार्थ यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये। कदाचित आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र नुपूर शर्मांच्या विरोधात औरंगाबादमध्ये मुस्लिम बांधवांनी निदर्शनं करत हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले होते। घोषणाबाजी देखील केली गेली, संताप व्यक्त करण्यात आला। औरंगाबादमधल्या निदर्शनांची ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं। सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केलेली आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? हो, निश्चितपणे फार मोठं निदर्शन या ठिकाणी सुरू आहेत। सध्या विभागीय आयुक्त कार्यालया समोर जे आहे, नमाज नंतर मुस्लिम बांधव सगळे एकत्रित आले। त्या ठिकाणी नुपूर शर्मा आणि इतर लोकांच्या विरोधात त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। विशेष म्हणजे इम्तियाज जलील सुद्धा या निदर्शनामध्ये सामील झालेले आहेत। बराच वेळ झाला त्या ठिकाणाहून हा जो आहे जमाव घोषणाबाजी देत उभा आहे। त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीतच आक्रोश आणि थोडं राग व्यक्त या ठिकाणी केला जातो, कारण नुपूर शर्माची प्रतिमा या ठिकाणी जाळली गेली आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे। आक्रमक आहेत, जास्तीत जास्त मुस्लिम तरुण यामध्ये सहभागी झालेले त्या निदर्शनामध्ये। घोषणाबाजी सुरू आहे या ठिकाणी। आता काही वेळात मोठा पोलीस फोर्स सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। एकंदरीतच हे निदर्शनं शांततेत व्हावेत यासाठी खासदार इम्तियाज जलील असतील किंवा पोलीस आयुक्त निखिल गुप्ता असतील त्या ठिकाणी जातीनं लक्ष ठेवून आहेत। बराच वेळ झाला त्या ठिकाणी समजावण्याचा सगळा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे, मात्र अजूनही मॉब त्या ठिकाणाहून निघायला तयार नाही आहे। बिलकुल सिद्धार्थ, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय का, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? निश्चितपणे मोठा पोलीस बंदोबस्त तयार आहे, कारण आज सगळीकडे हे निदर्शनं होणार होते। पोलिसांना कल्पना होती आणि प्रत्येक ज्या ठिकाणी आज शुक्रवारची नमाज आहे त्या ठिकाणी प्रत्येक मस्जिदीच्या बाजूला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता आणि मस्जिदीची दुपारची नमाज झाल्यानंतर सगळे जे आहेत खास करून मुस्लिम तरुण बांधव सगळे विभागीय आयुक्ताकडे आले आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात एकत्रित जमले। त्या ठिकाणी निदर्शन सुरू आहेत। पोलिसांचा एकंदरीतच मोठा बंदोबस्त आहे, कारण पोलिसांना आधीच कल्पना होती नमाजच्या नंतर मोठा जमाव एकत्रित येऊ शकतो, त्यामुळे पोलीस आधीपासून अलर्ट होते। त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। खूप मोठा मॉब या ठिकाणी निदर्शने करत जरी असला तरी पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात आहे। बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। औरंगाबादमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुस्लिम बांधवांकडून निदर्शनं करण्यात आलेली आहेत। हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त होतोय। औरंगाबादमधली दृश्य आपण पाहिली। देशातल्या इतरही काही भागांमध्ये मुस्लिम बांधवांकडून संताप व्यक्त होतोय, निदर्शनं केली जात आहेत। हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय। नुपूर शर्मांच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त होतोय। उत्तर प्रदेश आणि कोलकातामध्ये सुद्धा अशाच प्रकारची निदर्शनं करण्यात आली। देशातल्या इतरही काही ठिकाणी अशाच प्रकारची निदर्शनं केली गेली होती। आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत ही सोलापूरमधली दृश्य आहेत। सोलापुरात सध्या मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते, निदर्शनं केली जात आहेत। अनेक मुस्लिम संघटनांनी
नुपूर शर्मांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी सुद्धा केलेली आहे। भाजपनं याआधीच नुपूर शर्मा यांचं पक्षातनं निलंबन केलेलं आहे। मात्र फक्त निलंबनाची कारवाई पुरेशी नाही, तर आणखी कठोर कारवाई होण्याची गरज आहे, असं मत अनेक मुस्लिम संघटनांकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे। आपण बघतो आहोत मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। नुपूर शर्मांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेलेला आहे। राज्यामध्ये सुद्धा औरंगाबाद, पनवेल आणि आता सोलापुरात ही निदर्शनं केली गेलेली आहेत। कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी आपण औरंगाबादमधली सुद्धा दृश्य पाहिलेली होती। हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले होते आणि नुपूर शर्मांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती, संताप व्यक्त केला गेलेला होता। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय किती मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत आणि घोषणाबाजी केली जाते। राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या मुस्लिम बांधवांतर्फे, मुस्लिम समाजातर्फे निदर्शनं केली जात आहेत। सोलापुरातली ही दृश्य आपण पाहतो आहोत। पुन्हा एकदा घोषणाबाजी सध्या केली जाते मुस्लिम समाजातर्फे। आज दुपारच्या सुमारास नवी दिल्लीतल्या जामा मशिदी बाहेरही मुस्लिम बांधवांतर्फे निदर्शनं केली गेलेली होती। नुपूर शर्मांच्या विरोधात घोषणाबाजी झाली, कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। त्यामुळे नुपूर शर्मांच्या विरोधातलं हे आंदोलनाचं लोण दिल्लीपासून गल्लीपर्यंत पसरल्याचं आपण पाहतो आहोत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रशांत, नुपूर शर्मांच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त होतोय। दुपारच्या सुमारास आपण पाहिलं जामा मशिदी बाहेर निदर्शनं झाली, पण देशातल्या इतरही काही भागांमध्ये निदर्शनं होत असल्याचं समजतंय। प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे, देशभरामध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल या दोन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार निदर्शने आज खासून शुक्रवारी होत आहे। शुक्रवारी आज पवित्र नमाज जी असते, पवित्र प्रार्थना असते, त्यांनी केल्यानंतर देशभरामध्ये विविध मस्जिदीच्या समोर आज निदर्शने सुरू झालेली आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्त जी चिंताजनक परिस्थिती आहे ती उत्तर प्रदेशातील प्रयागराज या जिल्ह्यामध्ये आहे। या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर तिथे दगडफेक सुरू झालेली आहे आणि दगडफेकीला नियंत्रित करण्याकरता आता तिथल्या बाजारपेठा देखील बंद करण्यात आल्या आहेत। याच प्रकारची परिस्थिती त्यापेक्षा थोडी कमी असलेली जी सहारनपूर जे उत्तर प्रदेशातील मोठं शहर आहे तिथे देखील झालेली आहे। तिथे जी नमाज पढण्यात आली, नमाज नंतर मोठी एक मोर्चा काढण्यात आला, जे जुलूस ज्याला संबोधलं जातं, जुलूस काढण्यात आला। त्यानंतर त्यानंतर ज्या पद्धतीनं पोलीस दल आणि या तिथल्या स्थानिक लोकांमध्ये निदर्शने झाली आणि त्यामध्ये तिथे देखील दगडफेक करण्यात आली। याच प्रकारची परिस्थिती जर बघितलं श्रीनगरमध्ये देखील आहे। श्रीनगरमधल्या सर्व बाजारपेठा या बंद आहेत, इंटरनेट देखील बंद करण्यात आलेलं आहे। सोबतच मध्य प्रदेशात देखील याच प्रकारची परिस्थिती आहे। मध्य प्रदेशामध्ये काही जिल्ह्यांमध्ये या प्रकारची परिस्थिती आहे, पण सगळ्यात जास्त याचा मोठा परिणाम जो झालेला आहे तो उत्तर प्रदेशात झालेला आहे। बिलकुल प्रशांत, पण या सगळ्या निदर्शनाच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगानं पोलीस बंदोबस्तात देखील ठिकठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून काही पावलं उचलली जात आहेत का? काय नेमकी या संदर्भातली माहिती? या पद्धतीचे संकेत गेल्याच काही दिवसापूर्वी मिळाले होते। त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिथे बहुसंख्य हा जो समाज राहतो, या ज्या पद्धतीने मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाज राहतो त्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं होतं, कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती निर्माण होऊ नये या निमित्ताने। पण ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी तिथल्या त्या समाजाच्या प्रमुखांना बोलवून देखील स्थानिक नेत्या पोलिसांनी चर्चा केली, त्यातले वातावरण कसं जे वातावरण आहे निवडता येईल यासाठी प्रयत्न केला होता। पण अनेक ठिकाणी
बिलकुल आपण याच संदर्भातली अधिक माहिती प्रशांत यांच्याकडनं जाणून घेऊच या। मात्र औरंगाबाद मधली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। शर्मांच्या विरोधात मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले होते। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सिद्धार्थ, काहीशी तणावपूर्ण परिस्थिती दिसते इकडची, हा तणाव सगळा निवळण्यासाठी पोलीस नेमकी काय पावलं उचलतायत आता? सिद्धार्थ, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? निश्चित आपण बघू शकतो या ठिकाणी जो आहे मोठ्या प्रमाणात मॉब आलेला आहे आणि मॉब मध्ये थोडी अशांतता दिसते। धावपळ, एकमेकाच्या मागे पळायचा प्रयत्न या ठिकाणी तरुण करतायत। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुण असले तरी या ठिकाणी जे आहेत पोलिसांचा बंदोबस्त तगडा आहे। पोलीस या ठिकाणी पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात। मात्र आपण बघतोय की आता या ठिकाणी जमलेला मॉब हळूहळू बाहेर पडताना दिसतोय। मात्र अफवामुळं एकमेकांकडे पळापळी सुद्धा या ठिकाणी, मात्र पोलीस या चौकामध्ये आहेत, पूर्णपणे भरून आहेत। बघतोय आपण तरुण घोषणा देत प्रत्येक ठिकाणी इकडे तिकडे जातोय। तरुणांचा फार मोठा मॉब या ठिकाणी आहे। मस्जिदीची नमाज झाल्यानंतर सगळा मॉब एकत्रित या ठिकाणी आलेला आहे आणि जमावाची थोडीशी हुल्लडबाजी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। मात्र पोलीस या ठिकाणी सर्व तरुणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। तरुणही गटागटाने बाहेर जातात आणि जे आहे पूर्णपणे कंट्रोल मॉब आहे। मात्र पोलीस या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी शांततेत बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। बघतो आपण की थोडीशी ट्रॅफिक सुद्धा या ठिकाणी जाम झालेली आहे। शांततेत सगळे तरुण आता बाहेर पडतील अशा पद्धतीची पोलीस जी आहे या ठिकाणी प्रयत्न करते। मात्र मॉब अजून इथून या ठिकाणाहून हलायला तयार नाही। घोषणाबाजी देत जे आहे तरुण बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस या ठिकाणी करते आहे चौकामध्ये। बघतो आपण तरुण सुद्धा जे आहेत। बिलकुल सिद्धार्थ, पोलीस अतिरिक्त कुमक मागवणार आहेत का परिस्थिती इथली नियंत्रणात आणण्यासाठी? सिद्धार्थ, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अतिरिक्त कुमक या ठिकाणी आलेले आहेत। एसीपी, डीसीपी आणि पोलीस आयुक्त सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। चौकामध्ये ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि निघालेला मॉब आहे, परंतु काही मॉब या ठिकाणाहून पुन्हा जायला तयार नाही। पोलीस अधिकारी प्रत्यक्ष सगळे फील्डवर आहेत आणि सगळ्यांना या ठिकाणाहून शांततेत बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस या ठिकाणी करतात आणि ज्या चौकातून तरुण निघालेले त्या चौकातून तरी बाहेर पडलेले आहेत आणि आपण बघू शकतो आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोरून पोलीस प्रत्येक तरुणाला त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात शांततेत। घोषणाबाजी देत एक ग्रुप जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेलेला आहे आणि एक दुसरा ग्रुप जो आहे शागंज भागाकडे जात आहे आणि पोलीस या ठिकाणी आहे। पोलीस आयुक्त सुद्धा या ठिकाणी जातीवर लक्ष ठेवण्यात, मात्र बघ्याच्या गर्दीमुळे फार सुद्धा या ठिकाणी चौकामध्ये ट्रॅफिक जाम झालेले आपण बघतोय। 2 व्हीलर्स अडकलेले आहेत, 4 व्हीलर्स अडकलेले आहेत। अनेकांना अर्ध्या तासापासून बाहेर पडता येत नाही। बिलकुल सिद्धार्थ, मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी। आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही जी 2 दृश्य पाहतो आहोत, औरंगाबाद आणि सोलापुरातली। औरंगाबाद मधली माहिती आपण काही वेळापूर्वीच आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडनं जाणून घेतली। सोलापुरातली दृश्य देखील आता आपण बघूया। अतिशय मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि घोषणाबाजी सुरू होती सातत्यानं। नुपूर शर्मांच्या वक्तव्याच्या विरोधात संताप व्यक्त केला जातो आहे। खरं तर देशभरात हा संताप व्यक्त होताना दिसतोय, पण मुस्लिम बांधव आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि निदर्शनं देखील करतायत, घोषणाबाजी देखील केली जाते। सोलापूरमधली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या न्यूज 18 लोकमतवर। कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलीस दक्ष आहेत। सोलापुरातली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले होते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रीतम पंडित आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं।
प्रीतम, नुपूर शर्मांच्या वक्तव्याच्या विरोधात सोलापुरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. काय नेमकी सध्याची स्थिती? सध्या भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या निषेधार्थ हा मोर्चा MIM पक्षाच्या वतीने काढण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजातील नागरिक असतील, महिला असतील यांनी सहभाग घेतला होता. सोलापूर जिल्हाधिकारी गेट समोरील पूनम गेट येथे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चानंतर प्रमुख नेत्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. प्रीतम यांच्याशी आपला संपर्क तुटला. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. सोलापूरमधली ही निदर्शनासंदर्भातली अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं निश्चितपणे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. मात्र ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी अतिशय मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांच्या वक्तव्याच्या विरोधात ही निदर्शनं केली जात असल्याचं समजतंय. MIM तर्फे निदर्शन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं अशी देखील माहिती मिळतेय. सोलापुरातली ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या आपल्या स्क्रीनवर. देशभरामध्ये सध्या संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलेला आहे. अनेक मुस्लिम संघटनांनी नुपूर शर्मा यांनी जे वक्तव्य केलं होतं या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुद्धा केली जाते. सोलापुरातली ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या. एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. औरंगाबादमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक भव्य असा मोर्चा, एक मोठं आंदोलन, निदर्शनं ही केली गेलेली आहेत. औरंगाबादमधली दृश्य आपण आपल्या स्क्रीनच्या डावीकडे पाहतो आहोत. MIMचे खासदार इम्तियाज जलील हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत. या सगळ्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. देशातल्या अनेक भागांमध्ये सध्या निदर्शनं केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, इम्तियाज जलील देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादमधली सध्याची स्थिती नेमकी काय आहे, काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? बघा, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इम्तियाज जलील स्वतः या ठिकाणी जे आहेत परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आणि स्वतः या ठिकाणी सगळ्या जमावाला ते या ठिकाणाहून पांगवण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. आपण बघतोय इम्तियाज जलील स्वतः या ठिकाणी आहेत आणि सर्व जमावाला ते पांगवण्याचा प्रयत्न करतायत. बघतो सगळ्यांना विनंती करतायत ते आणि परिस्थितीसाठी सगळे इम्तियाज जलील खासदार स्वतः या ठिकाणी सगळ्यांना शांततेचं आवाहन करतायत. सगळ्या तरुणांना या ठिकाणावर जाण्याचं आवाहन सुद्धा ते करतायत. आपण बघतोय की प्रत्येकाला ते समजावून या ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. जलील सर, ठीक आहे, बोलायचं जलील साहेब यांना बोलायचं नाही आणि पोलिसांनी सुद्धा या ठिकाणून आता सगळ्यांना जाण्याचं आवाहन केलेलं आहे आणि सगळा ग्रुप जो आहे या ठिकाणाहून जातो आहे. परिस्थिती साठी जी आहे तुमचं जलील स्वतः आपण बघू शकतो की आहेत या ठिकाणी. औरंगाबादमधली स्थिती आपण पाहतो आहोत सध्याची. खासदार इम्तियाज जलील हे स्वतः तिथं रस्त्यावर उतरून जे आंदोलक आहेत त्यांना आता समजवण्याचा प्रयत्न करतायत. निदर्शनं केली गेलेली होती. मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलेला होता. घोषणाबाजी सतत सुरू होती. पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलेला आहे. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये या अनुषंगानं पोलीस सध्या आवाहन करतायत आंदोलकांना परत जाण्याचं.
औरंगाबादमधली स्थिती आपण पाहिली, सोलापूरमधली दृश्य आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे आपण सध्या पाहतो आहोत। मोठ्या संख्येने मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलेला आहे। सोलापुरात सुद्धा ही दोन दृश्य औरंगाबाद आणि सोलापूरमधली। औरंगाबादमध्ये जमावाला शांत करण्यासाठी स्वतः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील रस्त्यावर उतरलेले होते। जमावाला शांत राहण्याचं आवाहन ते करत होते। या निदर्शकांमध्ये मोठ्या संख्येने युवक तरुण दिसत आहेत आणि घोषणाबाजी देखील त्यांच्याकडनं सतत सुरू होती। मात्र या जमावाला शांत करण्यासाठी स्वतः खासदार इम्तियाज जलील हे रस्त्यावर उतरलेले होते आणि त्यांनी आवाहन केलं। आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही तीन दृश्य पाहतो, दिल्ली, कानपूर आणि मुरादाबाद मधली। दिल्लीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची निदर्शनं करण्यात येत आहेत। कानपूरमध्ये सुद्धा अशीच निदर्शनं झालेली आहेत आणि मुरादाबाद मधली दृश्य सुद्धा आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो। मोठ्या संख्येने मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून निदर्शनं करतोय, घोषणाबाजी केली जाते। नुपूर शर्मांच्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे। कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटना करतायत आणि हे आंदोलनाचं लोण आता कुठेतरी वाढतंय की काय असंच दिसतंय। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो आम्ही शांतता राखण्याचं। अनेक ठिकाणी शांततेतही आंदोलनं सुरू आहेत, निदर्शनं सुरू आहेत, घोषणाबाजी देखील केली जाते। मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी देखील बंदोबस्तात वाढ केलेली आहे। ही काही हिंसक वळण लागल्याची उदाहरणं आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। कोलकाता आणि उत्तर प्रदेशमधली ही दृश्य आहेत। उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये काहीसं हिंसक वळण लागलेलं होतं। तिथली परिस्थिती सध्या नेमकी कशी आहे याबद्दलचा आढावा देखील आपल्याला घ्यायचा आहे। कोलकात्यात देखील काहीसं हिंसक वळण लागल्याचं दिसलेलं होतं। पोलीस या सगळ्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्याचा सतत प्रयत्न करतायत। इम्तियाज जलील सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतायत, त्यातली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत औरंगाबादमधली। औरंगाबादमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरलेला होता, घोषणाबाजी केली जात होती। या जमावाला शांत करण्यासाठी स्वतः खासदार इम्तियाज जलील हे रस्त्यावर उतरले होते आणि जमावाला शांत राहण्याचं आवाहन सुद्धा केलं जात होतं।